शेवट जाता जाता सांगतो मी जे तुम्हाला आज प्रश्न केले बिलकुल जर नका तुम्हाला मागे माहिती नाही विसरत नाही फक्त या बा गोष्टी या बा ऐका ते जाऊ द्या. आज जे प्रश्न मी तुम्हाला मांडले फक्त एवढीच इच्छा आहे पूर्तता करा हो. आणि जर नसेल होत नसा असलं बाहेर क्या आहे वो समजो ग्राउंड काय तुम्हाला नाही होणार बस खाली बोल द्या भरोसे पे मात्र ये बच्चे ना रोड से दौड़ेंगे रोडाने पड़ा पूरा रोड तयार हा रोडाने पड़ा ये रोड तयार हो रहा पण काय माहितीये का एक मिनिट प्रत्येक आम्ही काम मागितले तुम्हाला आज असं हे बा सत्ता आहे ही काय तानाशाही नाही ही कोणाची जहागिरी नाही बापाची जहागिरी नाही. बापाची जहागिरी नाही आता बोलले कोणाच्या बापाची जहागिरी पण माझं काय म्हणणं आहे सहकार्यानं काम होतील पहिला समज काढून टाका आम्ही तुम्हाला विरोध करतो तुम्ही डायरेक्ट अशा मोठ्या आवाजात राहता तुम्ही रोड अडवला विरोध करा बिलकुल विरोध नाही केला तुम्हाला महालक्ष्मी पडती डोक्यावर पावसात बोलतोय विरोध केला नाही ठामपणे गोष्ट 1000 लोकांनी अडला घास असा कावनवास असा पण ध्यास अजून काहीच अडचण नाही मला फिल्टर गावात यावाशी काहीच इच्छा नाही आणली आपण ऐका ना तुम्ही नंतर बोला तुम्हाला बोलायला वेळ देतो मी माझं ऐकून घ्या आला तुमचा फिल्टर काहीच अडचण नाही तो आर्थिक विषय झाला ग्रामपंचायतीचा जेव्हा तुम्हाला बजेट येईल तुम्ही काय घरातून पैसे टाकणारे लोकांनी किंवा घरातून समाजासाठी पैसा टाकला आणि फिल्टर आणलं म्हणून तेवढं काय एक माणसाचं काम नाही येतं 2-5 लाखाचं मशीन येतं ते काहीच अडचण नाही ते पण मी काय म्हणलं तुम्हाला फिल्टरची जी रूम होती तुम्ही मला ती स्वच्छ करायचं आश्वासन दिलं होतं केली ना आपण समोरची कोणती रूम केली तुम्ही जाऊन बघा आता स्वच्छ केलं आपण किती दिवस झाले तिथं आपल्याकडे फोटो आहे त्याचे दाखवा तू कोण होता पिंटू तिथं ना गणपती बाजाराच्या अगोदर 2 दिवस गणपती बसायचं 2 दिवस अगोदर गेली गेली अहो केली यार तुम्ही विदेश हा म्हणता 2 दिवस आधी गणपती म्हणजे ग्रामसभेची तारीख ठरली त्याच्यानंतर तुम्ही काम करताय ग्रामसभेची तारीख ठरल्यानंतर कमी झाली ट्रॅक्टर भरता याच्या पलीकडे काय घाल पाहिजे तुम्हाला ट्रॅक्टर भरताय गाडी ना नाही आज अरे म्हणजे आज माझ्या मनात ट्रॅक्टर भरलं पण काय आपल्याला मागून पूर्ण पाहिजे ना पूर्ण पाहिजे ना साफ गोष्ट आहे तुम्ही दिलेल्या आश्वासनावर आपली ग्रामपंचायत खरी ठरली नाही ग्रामपंचायत तुम्ही तुमच्या मतानं ठरले असाल माझ्या नजरेमध्ये तुम्ही खरी ठरलेले नाही केले ना त्याच्यावर हे बा तुम्हाला मी एक क्लिअर गोष्ट सांगतो जे काम तुम्ही करता जे काम तुम्ही कराल त्या कामावर तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचणारे आम्ही काय फक्त विरोध करायला उभे नाही इथं अभिनंदन तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचणारे आम्हीच आहे तुम्ही काम चांगले करा आणि माझं विनंती आहे ग्रामपंचायतीला मला संधी द्या कधीतरी मी माझ्या खांद्यावर तुम्ही बसावून मी नाचवा तुम्हाला घेऊन संधी द्या आम्हाला कमीत कमी एका तरी कामात संधी द्या ग्रामपंचायतीला कोणतं काम करायचं असं खांद्यावर घ्यायचं सांगतो ना कोण नाही करा मी एवढे 100 प्रश्न मांडतो एक काम करा ना चांगलं एक काम करा चांगलं मी नाही म्हणलं का एक काम करा 100 नका सांगतो ना आता मागच्या वेळेस बी सांगलंय मागच्या वेळेस खरे ठरते बी सांगतो तुम्हाला काही टेन्शन नाही सगळं सांगतो सर विधवा महिलांसाठी मला विशेष म्हणजे तुम्हाला मी एक 14 तारखेला सगळ्यांना अर्ज दिला मी विनंती केली होती बुवा या ग्रामसभेमध्ये महिलांची संख्या जास्त असावी कारण मागची जी ग्रामसभा झाली मला पुरुषांवर बोलायचंच नव्हतं मला महिलांसाठीच ही ग्रामसभा घ्यायची होती महिलांसाठीच बोलायचं किती प्रकारच्या स्कीम्स महिलांसाठी पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो राज्य शासन असो या केंद्र शासन असो किती प्रकारच्या स्कीम आहे सरकार आपल्या थेट गावापर्यंत पोहोचवतं मला या स्कीम्स त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या होत्या पण आता त्या महिला राहिली आणि राहिला विषय ते बालसंगोपन योजना मला वाटतं त्यांचे फॉर्मच अंगणवाडी सेविका भरती ती ऑथॉरिटीच त्यांना दिलेली आहे शासनाने ते फॉर्म त्यांच्याकडे जमा व्हावे आणि नंतर ते तिथून पंचायत समिती लेवलला सबमिट होतात तर या व्यतिरिक्त काही विधवा महिलांसाठीच्या स्कीम ज्या माहिती त्या सांगा एक थोडक्यात फक्त त्याचं डिस्क्रिप्शन देऊन द्या उदयाचा सूर्य तू सूर्याचा पूर्व तू गगनाचा गर्व ही तू